तर अजितदादांचा पक्ष कोकणातल्या एका नेत्याकडून हायजॅक करण्यात आला अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांवरती कंट्रोल राहिलेला नाही का असा सवालही रोहित पवारांनी केला। तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आमच्याबद्दल काय कळणार असं प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी दिलंय। दादा आणि माझे संबंध त्यांना कधीच आवडले नव्हते असंही तटकरेंनी म्हटलेलं आहे। आज जर आपण बघितलं भाजपची स्टाईल एक अधिकारशाही आहे आणि कदाचित ती स्टाईल आता अजितदादांच्या पक्षामध्ये तिथं आलेली आहे। असं दिसतंय की त्या पक्षामध्ये काही एका कोकणातल्या नेत्याने त्या पक्षाला हायजॅक केलेलं आहे। हे लोक सर्व बीजेपी मध्ये जातील म्हणून काल तुम्ही जर बघितलं असेल की सूरज चव्हाणची नियुक्ती करत असताना दादा तिथं नाहीत, कारण दादांनी त्या गोष्टीचा विरोध केला होता। आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का? आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस आज तिथं तोडतोय हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय। सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मी ज्या खेड्यातून आलो त्याची जाण त्यांना असू शकणार नाही। त्याची जाण असायला, कारण मला 85ला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना इंडियन नॅशनल काँग्रेसचं हाताचा पंजाच्या उमेदवारी मिळाली होती। त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता। त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पक्षपणावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये। प्रत्येक कार्यालय आपापला नेता आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो। पार्थ पवारांनी याच्यामध्ये मेहनत घेतली, त्याचा मला आनंद आहे। त्यांना माझं आणि दादांचं अतूट असं नातं, ऋणानुबंधाचं संबंध हे त्यांना कधीच आवडलेले नव्हते।